आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो. असेच नवीन नवीन व्हिडिओ जर जाणून घ्यायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करावंच लागेल मित्रांनो. आपण थोडीशी अल सुबानीबद्दल आणि बॉक्स साईडची माहिती, उमरोल बॉक्स साईडची माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे मित्रांनो. तर त्याला बोलतात थोडक्यात मायनिंग मित्रांनो. तर पाहूया मित्रांनो, ह्या माहिती आपण थोडीशी जाणून घेऊया, कारण की 2 वर्ष झाली असतील ही आपली जी मायनिंग होती ती बंद झालेली आहे. पण आपण थोडक्यात आपण जेव्हा चालू होईल मायनिंग तेव्हा आपण ही जी माहिती देणारच आहोत मित्रांनो. की असं समजतं की नवीन कंपनी ते येणार आहे आणि ती तेव्हा नवीन कंपनी आल्यानंतर तुम्हाला मी माहिती देईनच मित्रांनो. पण आता जी ओल्ड कंपनी होती ती बंद झाली आहे. तर पाहू शकते माझ्या मागे बॉक्स साईडसुद्धा पाहू शकते आणि अल सुबानी बाससुद्धा पाहू शकते. तिकडे तुम्हाला बाससुद्धा दिसेल आणि इकडं बॉक्स साईडचे वाल म्हणजे रेती तुम्हाला बघायला भेटेल. तर या बघूया, आपण थोडीशी माहिती गोळा करून घेऊया. बस स्टॉप करा. मित्रांनो हे बघू शकतो, हे आपले नेव्हिगेशन बोय आहेत मित्रांनो. हे सिग्नल दिले जातात, कारण की बाज आपली जेव्हा लोडिंग होते तेव्हा आपण जेव्हा समुद्र सावित्री नदीतून जेव्हा बाहेर जातो मित्रांनो, तेव्हा आपल्याला सिग्नलसाठी हे दिलेले असतात मित्रांनो. हे बघू शकताय, हे नेव्हिगेशन बोय आहेत मित्रांनो. हे बघा मित्रांनो, आपण जाऊया आता बाजीमध्ये जाऊन बघूया मित्रांनो. बाजीची थोडीशी माहिती आपल्याला जेवढी माहीत असेल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न करूया. बाजीमध्ये जाऊया, इंजन बघूया, त्याच्यामध्ये किती थोडीशी माहितीसुद्धा त्यांच्याकडून सुद्धा घेऊन बघूया. चला या. मित्रांनो आपण आता बाजीमध्ये एंटर करूया. अल सुबानीमध्ये तिचं नाव आहे, तर तिच्यामध्ये आपण एंटर करूया, तिची माहिती थोडीशी गोळा करून घेऊया. तर चला या बघूया. साप जुनी जेटी आहे मित्रांनो, खूप आहे बघा, एकदम ब्रश वगैरे आलेले मित्रांनो, कार्बन पूर्ण आलेलं आहे. पूर्ण आता आपण एंटर करूया. तर या आपण हा जो बाजीचं नाव तुम्हाला सांगतो मित्रांनो, हा बाजीचं नाव आहे अल सुबानी नाव आहे, पाहू शकता. मित्रांनो आता आपण या अल सुबानीमध्ये आलेलो आहे मित्रांनो. तर हे बघा, हे जे समोरचं दिसतोय ते मित्रांनो हे विंच आहे. विंच म्हणजे हे वायर रोप आहे मित्रांनो. हे पाहू शकता, वायर रोप आहे. एवढी मजबूत असते ना, खूप मजबूत असते. नाही ना बोललात तरी 500 ते 1000 किलोचं वजन ह्याच्यामध्ये आता अँकर घेतलेलं आहे वरती. म्हणजे अजून अँकर टाकलेला नाही आहे हिचं, कारण की जेटीला बांधलेली आहे. पण आपण अँकर बघूया मित्रांनो, अँकर कसा आहे तो या बघूया. जरा अँकर बघा कसा आहे तो. मित्रांनो अँकर बघू शकताय, हा आता सध्या पाण्यामध्ये टाकलाय नाही, पण हा जेव्हा इमर्जन्सी बाहेर आपण जातो तेव्हा बंद पडते किंवा काही इमर्जन्सी प्रॉब्लेम होतं तेव्हा हे अँकर टाकला जातं मित्रांनो. आपण बघूया हिचं कार्गोची कॅपॅसिटी किती आहे आणि कार्गो किती मोठा आहे हे आपण पाहूया मित्रांनो. तर तुम्ही या माझ्यासोबत, तर मी तुम्हाला कार्गो दाखवतो हिचं.
जर हे बघायला गेलात ना मित्रांनो, हे पाईप कशासाठी यूज केले जातात हे तुम्हाला सांगतो. जेव्हा कार्गोमध्ये बोलायला गेलात तरी कोणतेही वालू असू दे किंवा कोणताही लोडिंग असू दे, जेव्हा आपण भरला जातो तेव्हा हे पाईप जे यूज केलेले आहेत ते आपलं केव्हाही जेव्हा मोटर आतमध्ये असते व एक सिलेंडरची मोटर असते ते आपण हे जे पाईप असतात ना याच्याने आपण धुवू शकतो. म्हणजे जिथं माती पडली असेल तर आपण वॉश करण्यासाठी हे जे दोन पाईप आहे हे ह्या साईडला पण असतील आणि त्या कार्गोच्या त्या साईडला सुद्धा आहे. मित्रांनो बघायला गेलं मित्रांनो जर बघायला गेलात मित्रांनो तर तुम्हाला हे जे तुम्ही बोलत असा आपण चालतोय त्याच्यावरून तर काय आहे हे जे मित्रांनो बघायला गेलं म्हणजे टंकी आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये पाणी लोडिंग केलं जातं कारण का आपली बॅलन्स जो भाजीचा जेव्हा लोडिंग होते भात तेव्हा बॅलन्स केलं जातं. म्हणजे ह्या साईडलाही पाणी असेल त्या साईडलाही पाणी असेल ह्याच्यामध्ये पाणी असतो आणि ह्याच्यात जी बाज असते ती आपली बॅलन्स करण्यासाठी ह्याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे. मित्रांनो इथेही बघू शकताय आणि त्या साईडलाही तुम्हाला बघायला भेटेल आणि ह्या साईडला पण असे टँक आहेत 4 टँक आहेत. हे बघू शकता मित्रांनो किती जाडा रोप आहे हे पाहू शकता मित्रांनो. आणि हे जे आहेत जे हे दोन पॅलेट दिलेले आहेत ते कशासाठी दिलेत मित्रांनो आपण जेव्हा जेटीवरती वगैरे जातो शिप होल्ड करण्यासाठी दिलेलं आहे मित्रांनो. हे बघा हे पाहू शकता इथेही दिलं आहे सर्व इथं असते बाजूच्या अवतीभोवती हेच तुम्हाला दिसेल कारण की बाज ह्याच्यावरतीच होल्ड होते मित्रांनो. तर मागे बघूया कोणत्या प्रकारचे इंजिन वगैरे ते सर्व आपण ह्याच्यामध्ये दाखवणार आहे मित्रांनो. तर पाहूया मित्रांनो. तर या मित्रांनो बघायला या तुम्ही इकडे हे बघा हे जे आहेत ना एक सुकान आहे म्हणजे लेडर बोललं जातं. हे आपण विलासला गेल्यानंतर तुम्हाला विलासला दाखवतो मित्रांनो. हे हँडलिंग कशावरती होते आणि कसे हँडलिंग केली जाते मित्रांनो हे तुम्हाला समजणार आहे मित्रांनो. हे बघा त्याच्यातून चेन केली असते हे पाहू शकता मित्रांनो. हे जेव्हा आपण स्टेरिंग फिरवतो जेव्हा स्टेरिंग फिरवलं जातं तर ह्या साईडकडून इकडं नाचले जाते आणि दोन ह्याला बोललं तर दोन इंजिन आहेत 2 सुकान आहेत म्हणजे 2 लेडर आहेत मित्रांनो. तर आपण पाहूया मित्रांनो. तर या बघूया मित्रांनो. हे बघायला गेलं तर मित्रांनो हे बघा हे गोडा पाण्यात स्टोरेज केलेलं आहे मित्रांनो कारण की इथे पाणी वगैरे शॉर्ट पडायला नाही पाहिजे. त्यामुळे हे बघायला गेलं तर ह्याची कॅपॅसिटी जर ह्या भाजीमध्ये जर पाणी असेल ना कमसे कम बघायला गेलं तर 3000-4000 लिटरची टाकी असते मित्रांनो मागच्या साईडला कारण की पाणी स्टोअर केला जातो मित्रांनो. पाहू शकतो इथे पाणी फुल भरलेलं आहे. थोडीशी इंजिनची माहिती घेऊया मित्रांनो. थोडक्यात केल्या गेले हे बघायला गेलं तर एअर क्लिनर आहे त्याला मेनी फुल अटॅच आहे. मेनी फुल नंतर सायलेन्सर सुद्धा कारण की बाहेर धुवा जाण्यासाठी 3 इंजिनला 3 सायलेन्सर दिलेले आहेत मित्रांनो. तर बघायला गेलं तर मित्रांनो इकडे जर खाली बसलं तर हा पंप दिला आहे आणि हे ह्याच्यामध्ये आहे ना इंजिन जी चालते ती ह्याच्यावरतीच ही छोटी इंजन आहे म्हणजे इंजनची छोटी इंजन आहे ह्याच्यावरती इंजन चालली जाते मित्रांनो. हे बघा हे पाहू ऑइल फिल्टर आहे. आपण ऑइल इंजनचं ऑइल चेक करण्यासाठी मित्रांनो एक गेज दिलेला आहे मित्रांनो. हे पाहू शकते तर इंजन चेक करू शकते. हे इंजनच्या पाया बघायला भेटेल मित्रांनो. त्यानंतरला मित्रांनो इथं आपल्याला इकडे पाहूया मित्रांनो. जरा पुढे येऊया मित्रांनो. हे तुम्हाला मी सांगतोय मित्रांनो इंजन थंड कूलिंग टाकी आहे कारण की हेडला आपल्याला थंडावा भेटण्यासाठी कूलिंग टाकी दिलेली आहे मित्रांनो. याच्यामध्ये बघा इकडे सुद्धा दाखवतो मित्रांनो. हा आपल्याला कूलिंग टाकीसाठी इथे पंप दिलेला आहे मित्रांनो. हा पंपाने इंजनमध्ये जो हेडमध्ये पाणी असतो तो इथून रिवर्स खेचला जातो आणि या टाकीमध्ये जातो आणि परत ह्या पंपाने आहे ना इथे सुद्धा पंप आहे. हे पाहू शकते हा पण पंप आहे आणि हा थंडाव्यासाठी फॅन दिलेला आहे. तर ह्याच्याने परत पाणी हेडला खेचला जातो आणि तो कूलिंग इथेच इंजिन पंप आणि कूलिंग टाकी ह्याच्यामध्येच फिरत असतो अवतीभोवती बस एवढंच फिरत असतो मित्रांनो. हे बघायला गेलं अल्टरनेटर बघायला भेटेल मित्रांनो. हे आपले इंजिन स्टार्ट ऑफ करण्यासाठी बटन वगैरे इथे दिलेले आहेत. अजून याच्यामध्ये काही गायबच आहेत तर तुम्हाला बघायला भेटणार ना. हा मित्रांनो बघायला गेलं हा स्टार्टर आहे. हा स्टार्टर बघायला भेटेल आणि त्यानंतर हा हेड आहे. हा ब्लॉक आहे आणि हा हेड आहे. हे टॅपिट कव्हर आहे तुम्हाला बघायला भेटते मित्रांनो. आणि हा जो गेअर आहे मित्रांनो
तो टर्बोचा गेअर आहे मित्रांनो, लेलंडचा गेअर आहे मित्रांनो. हा बघू शकता मित्रांनो, लेलंडचा गेअर आहे. खूप पॉवरफुल आहे याला मित्रांनो. आणि जी आपली छापटिंग असते ती जेव्हा आपल्या पॉप्युलर जो बाहेरून येतो मित्रांनो, ती छापटिंग तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो. छापटिंग बघायला भेटेल. हे पाहू शकता छापटिंग सुद्धा ही पूर्ण गेअरला अटॅच असते मित्रांनो. बघायला गेलं तर इथे फ्लायव्हील बसली जाते, गेअरला अटॅच असते, इंजनला अटॅच असते, दोन अटॅच असतात. त्यानंतरला इंजन गेअरला ताकद देते. त्यानंतरला आपला पॉप्युलर फिरला जातो मित्रांनो. त्यासाठी इथे फ्लायव्हील सुद्धा बघायला भेटेल मित्रांनो. मित्रांनो आपण पाहूया आता ह्यांचं किचन बघूया. किचन आणि स्टोर रूम बघूया कसा आहे तो आणि काय आहे त्याच्यामध्ये, काय काय स्टोरेज केलं ते सुद्धा पाहूया मित्रांनो. मित्रांनो पाहू शकता यांचं किचन, इथे जेवण बनवतो हे बघा. पाहू शकता इथं किचन बघायला भेटेल मित्रांनो. इथे भांडी वगैरे असे ठेवलेली आहेत मित्रांनो. हे सिलेंडर बाटल्या, इथे अनेक प्रकारचं सामान ठेवलं आहे, मीठ वगैरे वगैरे खूप प्रकारचं काय काय ठेवलेलं आहे. इथे विलायची वगैरे खूप ठेवलं आहे. आता आपण स्टोरेज रूम बघूया मित्रांनो. हे स्टोरेज रूम आहे यांचं. इथे तुम्हाला कांदा बघायला भेटेल, बटाटे, पोटॅटो आणि लॉकी सुद्धा आहे. भाजीमध्ये तुम्हाला एक वैशिष्ट्य बघायला गेलं ना, शीपवरती भाजीमध्ये लॉकी जास्त खातात. हे पाहू शकता. लॉकी तुम्हाला कुठल्या पण शीपवरती गेला तर लॉकी जास्त भेटतील तुम्हाला मित्रांनो. आणि आतमध्ये बघा यांचं राहण्याचं कसं. इथं मित्रांनो आपण आलो, इथे यांची झोपण्याची सोय आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता इथे 3 माणसं झोपू शकतात. असे बघायला खूप माणसं झोपतात, पण इथे झोपायला तेवढं गादे वगैरे नाही, त्यामुळे इथे 3 प्रोव्हाइड केलेत गादे. पाहू शकते 1 2 3 मित्रांनो. आपण आता इथे विलॉसमध्ये जाऊया. विलॉसमध्ये कसं आहे ते आपण पाहूया मित्रांनो. तर चला या विलॉसमध्ये. बघा इथे तर खूप असं कमी अंतर आहे. मित्रांनो आपण आता विलॉसमध्ये आलो. विलॉसमध्ये बघा हे गेअर सिस्टम दिलेलं आहे. म्हणजे आपण गेअर ढकल म्हणजे मागे घेण्यासाठी, पुढे बोट घेण्यासाठी, म्हणजे ही बाज आहे ती पुढे मागे घेण्यासाठी हे गेअर. हे जर आपण पुढे ढकललं तर पुढे जाऊ शकते, मागे घेतलं तर मागे. असे 3 प्रकारचे इथे 1 2 आणि तिकडे त्या कोपऱ्यामध्ये पाहू शकते 3 प्रकारचे मित्रांनो. हे आपल्याला इथं तुम्हाला माहितीच आहे, कारण की इथे मास्टर बसला जातो इथं मित्रांनो. हे स्टेअरिंग तर तुम्हाला माहितीच आहे, बघा पाहू शकते स्टेअरिंग. मित्रांनो ह्याच्यामध्ये GPS सुद्धा दिलेलं आहे. पाहू शकते GPS सिस्टम आहे. हे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. आपले ॲक्सिलेटर आहे, म्हणजे थोडक्यात गेलं तर ॲक्सिलेटर ज्याला म्हणाल. तर 3 सिस्टम दिलेत, म्हणजे 3 इंजनचे 3 ॲक्सिलेटर सुद्धा दिलेत मित्रांनो. हे चार्जर कवर दिलं आहे मित्रांनो. हे पाहू शकताय चार्जर कवर आहे मित्रांनो इथे. मित्रांनो आता थोडंसं बाहेर मधून चढलो होतो, आता बाहेर बघूया. विलॉसमधून आपण बाहेर आता पडतोय मित्रांनो. इथे बघू शकता मित्रांनो, इथे सुद्धा आपल्याला बाहेरून उतरण्यासाठी जागा दिलेल्या आहेत, पायऱ्या दिलेल्या आहेत मित्रांनो. तर मागे पाहूया मित्रांनो. हे पाहू शकता मित्रांनो. याच्यामध्ये बघा इकडे तुम्ही थोडं पुढे या मित्रांनो. हे बघा इथे खूप अशी जागा आहे मित्रांनो, की आपण इथे थोडंसं मजा घेऊ शकतो. आणि हे तुम्हाला माहीत आहे रिंग बॉय आहेत. हे रिंग बॉया बघू शकता. इथे रिंग बॉया कंपल्सरी लागतात. कस्टम किंवा फिशेस डिपार्टमेंटला जास्तीत जास्त जे सर्वेसाठी यूज केलेले असतात ते रिंग बॉया कंपल्सरी ठेवलेलेच असतात मित्रांनो. हे पाहू हे मगाशी मित्रांनो दाखवले तुम्हाला सायलेन्सर. हे पाहू शकते 3 सायलेन्सर, आणि हे 8 सिलेंडरचे सायलेन्सर आहेत मित्रांनो, आणि हे 1 सिलेंडरचे सायलेन्सर आहेत मित्रांनो. हे बघा असे आपल्याकडे 5 सायलेन्सर या बाजीमध्ये आहे मित्रांनो. वरती बघायला गेलात तर ते नेव्हिगेशन किंवा अनेक प्रकारचे काही यंत्रणा असतील ते लावण्यासाठी हे जी वरती जी काठी दिली आहे ती उभी केलेली आहे. इथे मागे सुद्धा पाहू शकते, इथे नेव्हिगेशन लाईट दिलेली आहे. इथे नेव्हिगेशन लाईट दिलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो जे बघा इकडे बघायला गेलं तर माझ्याकडे थोडंसं बघा
की हे बघायला गेलं तुम्हाला सांगितलं आतमधली गरम उष्णता असते ती बाहेर टाकण्यासाठी आहे. इथे सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल. आणि हे बघा इकडे सुद्धा दोन साईडला दोन दिलेलं आहे. हे सुद्धा त्याच्यासाठीच दिलेलं आहे, गरम उष्णता बाहेर फेकण्यासाठी. म्हणजे इंजिन कितीही बॉईल झाली गरमीमध्ये असू दे किंवा कधीही असू दे तर हे बाहेर आपले फेकू शकते. इथे सुद्धा दिलं आणि त्या साईडला सुद्धा दिलं, ते तिकडे सुद्धा पाहू शकते. आणि मित्रांनो हे बघायला गेलात तर इकडे बघा, इकडे ग्रीन दिसेल, तिकडे ऑरेंज कलरचा दिसेल. हे बघा हे नेव्हिगेशन लाईट आहे. हे आपण जेव्हा रनिंगला आपण असते, आपली शिप जेव्हा रनिंगला असते तेव्हा हे कंपल्सरी पेटवायलाच लागतात. कारण की ते पेटवायला लागतात कारण की आपल्याला जी बोटीची दिशा असते ती समोरच्या बोटीवाल्याला पण समोरून कसं जायचं आणि कोणत्या दिशेने जायला पाहिजे ते ह्याच्यामध्ये आपल्याला समजलं जातं, समोरच्या बोटीवाल्याला सुद्धा. इथे दोन्ही साईडला बघा नेव्हिगेशन लाईट सुद्धा दिलेली आहे. तर इकडून तुम्हाला बघायला तर इकडून सुद्धा समोरून बघायला भेटेल. हे पाहू शकताय, हे बघा हे नेव्हिगेशन ही ग्रीन लाईट आहे आणि तिकडं ऑरेंज कलरची दिलेली आहे. तर आपलं तुम्हाला माहीतच आहे जे आपल्या कुठून जायचं असतं, जो ऑरेंज तर स्टॉपच असतो आणि जो ग्रीन असतो तो रनिंगचाच असतो. कोणतीही समजा बाज येऊ दे किंवा कोणतीही शिप येऊ दे किंवा कोणती बोट आली तरी ग्रीन साईडूनच जाणार आहे ती. तर या मित्रांनो पाहू शकता मित्रांनो, आता आपण थोडीशी माहिती देणार मित्रांनो. ही जी जेटी आहे ती हुंबरोली गावामध्ये मित्रांनो जेटी आहे, ही बॉक्स साईड इथे चाललं जाते मित्रांनो. जेव्हा डंपर रिव्हर्सला आणले जातात तेव्हा ही बाज ह्याच पोझिशनला लावली जाते. ही ह्याच पोझिशनला लावल्यानंतर जे वरून जो वाहतूक असते म्हणजे गाडी असते ती इकडे येते, म्हणजे ह्या टोकाला येते आणि त्यानंतरला ह्या बाजीमध्ये म्हणजे ह्या कार्गोमध्ये अनलोडिंगवरून लोडिंग केलं जातो आणि इथे पूर्ण स्टोअर केला जातो. आणि त्यानंतरला ही शिप असते ना, ही बाज असते ना, ती आपली शिप साईडला जाते. म्हणजे 10 ते 15 नॉटिकल म्हणजे बघायला गेलात तरी 10 ते 15 वाव म्हणजे असं असेल तर तिकडे जातात आणि तिकडे शिप लोडिंग केली जाते. तर या बघूया कार्गो, आपण पाहूया मित्रांनो कार्गो किती टनाचं आहे आणि आपण थोडीशी त्यांच्याकडून माहिती घेतली तर कार्गोचं किती टनाचे ते सांगूया. पण हे कार्गो 1000 टनाचा कार्गो आहे. हा जो कार्गो आहे ना 1000 टनाचा आहे. आणि जर रेती जर आपण लोडिंग केली तर ब्रश सांगतो 220 टन ह्याच्यामध्ये रेती बसली जाते. म्हणजे वालू, म्हणजे पाण्यातली जी वालू असते ती ह्याच्यामध्ये 220 ब्रश बसली जाते. तर मित्रांनो बघू शकता किती असा मोठा कार्गो आहे मित्रांनो. 1000 टन म्हणजे खूपच झालं कॅपॅसिटी. मित्रांनो बघू शकता मित्रांनो हे आपल्या हुंबरोलमध्ये मायनिंगचं. आणि इथं आहे ना मित्रांनो बघायला गेलं तर इकडून डंपर उलटे घेतले जातात, म्हणजे रिव्हर्सला घेतले जातात आणि रिव्हर्समधून आपल्या बाजीमध्ये रोड केले जातात. कसे केले जातात हे तुम्हाला मी व्हिडिओतून दाखवू शकत नाही कारण की इथं आता मायनिंग बंद झाली आहे 2 वर्षापूर्वी. तर कसे घेतले जातात मी रिव्हर्सला आणि कसे माल पलटी केला जातो हे तुम्हाला थोडक्यात दाखवणार. पण जेव्हा मायनिंग चालू होईल तेव्हा मी नक्कीच पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बनवून टाकेन मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर पाहूया मित्रांनो. हे बघा इथून रिव्हर्सचा डंपर घेतले जातं. रिव्हर्सचा डंपर घेतल्यानंतर जो तिथे स्टॉप असतो, तिथे भिंत दिसते तिथे स्टॉप आहे मित्रांनो. तिथे स्टॉप केल्यानंतर रिव्हर्सला डंपर पलटी केले जातात मित्रांनो. कारण की तिकडून जेवढी त्याच्यामध्ये 20 टन 23 टनाचे टन असतो जी बॉक्साईड ती त्याच्यामध्ये पलटी केली जाते. आणि ते बघूया मित्रांनो जाऊन तिथे कोणती बाज आहे आणि कशी पलटी केल्यानंतर त्याच्यावर रोड कसं होतो त्याच्यामध्ये. चला या बघूया. मित्रांनो बघायला आलं तर इकडं रिव्हर्सला डंपर घेतले जातात आणि इथं स्टॉप आहे बघा. हे स्टॉपसाठी केलेलं आहे मित्रांनो, कारण की डंपर वगैरे खाली जायला नाही पाहिजेत म्हणून ते स्टॉप केले जातात. आणि इथून जो माल असतो डंपरमध्ये 20 टन किंवा 30 टन किती पण कॅपॅसिटीचे डंपर असतात ते इथून Do you
शकता आपण बघूया मित्रांनो. हा जी वाळू आहे इथं जी ठिकाणामध्ये ढाकलेली आहे ती ढाकली का असते ते तुम्हाला सांगतो मित्रांनो. कारण की पाऊस वगैरे पडतो ती वली होते. तर मटेरियल जर वलं झालं ना तर त्याचा काही उपयोग होत नाही. तर मित्रांनो त्याच्यामुळे ते ढाकलं जातं मित्रांनो. ह्या मातीपासून काय बनलं जातं हेही तुम्हाला सांगतो मित्रांनो. तांबा, पित्तल अनेक प्रकारचं बनलं जातं किंवा कॉईल वगैरे बनली जाते मित्रांनो. आणि बघा हे जे समोर जे बघायला गेलं तुम्ही या तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो. मित्रांनो हे जे बनवलं आहे हे जे काय म्हणजे आपलं डंपर वेट केला जातो ह्याच्यावरती. जेव्हा डंपर इथे येतात इथे रिवर्सला टाकले जातात मित्रांनो. इथे वेट केला जातो किती टनाचे डंपर आहेत, काही डंपर आहेत ते ह्याच्यासाठी मानलेलं आहे की ह्याच्यावरती डंपर वेट केले जातात. वेट केल्यानंतर बाजीमध्ये पलटी केले जातात. तर बघू शकता आणि जी समोर दिसते ती पूर्ण बॉक्साची वाळू आहे म्हणजे माती आहे. तर या पाहूया मित्रांनो किती प्रकारची आहे कशी आहे ती. चला मित्रांनो, बाय बाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया. जर व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.